नमस्कार रसिकजन हो. आजपासून 4 ते 5 व्हिडिओ आपले सौंदर्याची उपासना यावर आहेत. वेगवेगळे विषय आहेत त्यामध्ये. आपला पहिला भाग यामध्ये आपण सौंदर्य कशास म्हणतात आणि सौंदर्य कशी असते याचा विचार करणार आहोत. सौंदर्य हे नैसर्गिक आणि विशेष असते. ते जाणीवेत, स्पर्शातून किंवा आपल्या भावनांमधून अवयवाद्वारे व्यक्त केले जाते. निसर्गनिर्मित प्राणीसुद्धा सौंदर्याचे पाईक असतात आणि त्यांच्या सौंदर्याची आवड निर्माण झालेली असते. आपण बघितलं असेल, काळी काळी कुळकुळीत कावळीसुद्धा आपले पंख चोचीने साफ करताना आपल्याला दिसते. तसंच छोट्याशा डबक्यामध्ये एखादी चिमणी आपल्या पंखांवर ते पाणी घेते आणि आपल्या नाजूकशा पंखांनी, उल्याशा पंखांनी साफ करण्यात आनंद घेत असते. ते दृश्य पाहून आपलं मन खूप समाधानी होतं आणि आपल्याला आनंदही होतो. कारण स्त्री किंवा मानव हे जसे सौंदर्याचे उपासक आहेत, तसेच प्राणी आणि पक्षी हे सुद्धा आहेत. अनादी कालापासून आजपर्यंतचा विचार केला तर सौंदर्याच्या कल्पना या दिवसेदिवस प्रगत होत आहेत. आपले सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न स्त्रिया करतच असतात आणि स्त्रियांमध्येही ही आवड प्रकर्षाने असतेच. त्यावेळी म्हणजे पूर्वी रंगीबेरंगी पाना फुलांची आभूषणे अलंकार म्हणून वापरायची आणि अंगाला निरनिराळे रंग चोपडून आपलं शरीर सजवायचं प्रयत्न स्त्रिया आणि पुरुष करत असत. सीतामाई त्याला अपवाद नव्हती. सुवर्णमृगाची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे. मेहंदी, अर्गजा, खोप्याची वेणी, पिळाची वेणी, पाचपुडी वेणी अशा अनेक प्रकारच्या पद्धती त्या काळातसुद्धा उपलब्ध होत्या. त्यासाठी लागणारी आभूषणेसुद्धा त्या काळात तयार होत होती. आणि आपल्याला ठाऊक आहे की सौंदर्य सतत वाढवण्याचा प्रयत्न स्त्रियांचा असतो. आता तर शास्त्रशुद्ध त्यामध्ये प्रगती झाली आहे आणि शास्त्रशुद्ध उपाययोजनाही निघालेल्या आहेत. सौंदर्य साधना करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. इवल्याशा मुलीलाही वाटतं की आपण सुंदर दिसावं. ती आरशात आपल्या फ्रॉककडे निरखून निरखून पाहत असते. तर रूपम शीलम गुणम ही युती जिथे आहे ना, त्या ठिकाणी व्यक्तिमत्व परिपूर्ण होत असते. आता सौंदर्य कशात आहे हे बघूया. केशवसुतांची क्रांतीची कविता जपूर जा फुलपाखरू रांगोळी काढताना बघून किंवा या काव्यांमधून काव्य सौंदर्य झिरपत गेलं आणि ते अमर झाले. काव्यातही सुंदरता आहे. तसंच चवीने एखादा पदार्थ खाऊन आपण जेव्हा ढेकर देतो तेव्हा त्या पदार्थ करणाऱ्याच्या सुगरणीच्या हातातही सौंदर्य आहे. ती स्त्री काळी असो का गोरी असो काही फरक पडत नाही. पण जी स्त्री तिचे शिक्षण, बुद्धिमत्ता, कुटुंबाची आखणी, कुटुंबाचे संस्कार किंवा पतीच्या प्रेमाची साक्ष हे ज्या स्त्रीला मिळते ना, ती जगातली सगळ्यात सुंदर स्त्री असते. मग नीटनेटकेपणा, स्वच्छता, स्वच्छ कपडे, डोळ्यातील भाव हे सुद्धा स्त्रीची सौंदर्य वाढवत असतात. सौंदर्याचे मापदंड आपण कसे लावतो? टी व्हीवरच्या ॲक्ट्रेस आणि या सिरियलमधल्या सिरियलमधल्या त्या तारका यांना बघून लावत असतो. पण ते सपशेल चुकीचं असतं. कारण सौंदर्याचे मापदंड वेगळे आहेत. एखाद्या गुरुजींच्या फळ्यावर लिहिलेल्या हस्ताक्षरात सौंदर्य सापडतं. एखादा संपादक सुंदर कॉलम लिहितो, त्यामध्ये त्याचं सौंदर्य आहे. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गजरे विणणे यामध्ये त्या स्त्रीची कला आहे, सौंदर्य आहे. किंवा एखादी स्त्री सुंदर रांगोळी काढते, त्यामध्ये तिचं सौंदर्य आहे. आपण करत असलेले प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचे सादरीकरण, हे लक्षात ठेवायचं. आपण करत असलेले प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचं सादरीकरण. आता प्रेमपूर्वक आगत स्वागत, मृदू बोलणं, सामंजस्य यातही सौंदर्य आहे. आता एखाद्या लहान मुलाच्या आईला बघा, ती जेव्हा बाळाला कुशीत घेते ना, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघा, अतिशय सुंदर तिच्या चेहऱ्यावरचे भाव असतात.
आता आणखी एक उदाहरण देते. मेरी कोमचं सौंदर्य कशात आहे? तिच्या ठोशामध्ये आहे. मोदी साहेबांचं सौंदर्य त्यांच्या कणखर नेतृत्वात आहे. अंगराजाचं सौंदर्य त्याच्या जाणशूरपणामध्ये आहे. अर्जुनाचं सौंदर्य रणकौशल्यामध्ये आहे. तर शिवाजी महाराजांचे सौंदर्य हे त्यांच्या एकनिष्ठेत आहे. कालिदासाचं सौंदर्य त्याच्या कवितांमध्ये आहे, त्याच्या मेघदूत काव्यात आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी सौंदर्य आपल्याला मिळते, पाहायला मिळते. आत्मविश्वास आला की आत्मसन्मानाची जाणीव होते व ते जगणारी बाई ही आपोआप सौंदर्यवान ठरते, आत्मविश्वासवान. एक जाहिरात आहे पहा, तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे ती जाहिरात. विनोद कन्या भारती म्हणते, मुझे कभी ब्यूटीफुल बनना ही नहीं था क्योंकि मुझे मालूम है मैं खुद ब्यूटीफुल हूँ और अपनी सुंदरता मैं मेंटेन करती हूँ. असे विचार ठेवायचे. तुम्ही जसे जन्माला आलात तसेच सुंदर आहात, ही खुणगाठ मनाशी बाळगा. आपल्यालाही आपली सुंदरता ओळखून स्वतःवर विश्वास ठेवून जगायला शिका. म्हणजे आपले सौंदर्य आपोआप खुलेल. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.